75व्या वर्षानिमित्त साजरा होणाऱ्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्याच्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब, विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक माननीय आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेब, राज्याचे माजी सहकार मंत्री आणि कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील साहेब, सातारा विधानसभा मतदारसंघाचे लाडकं नेतृत्व आणि आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्र बाबा भोसले, वाई विधानसभा मतदारसंघाचे जननायक आमदार मकरंदाबा पाटील, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमचे दुसरे लोकप्रिय आमदार दीपक चव्हाण, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे सर, या कार्यक्रमास मुद्दामून उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब, जिल्हा परिषदेच्या सीओ श्रीमती याशिनी नागराजन, या कार्यक्रमास मुद्दामून उपस्थित असलेले जॉइंट रजिस्ट्रार महेश कदम साहेब, जिल्ह्याचे डीडीआर संजय सुद्री, नाबार्डचे डीडीएम राजेंद्र चौधरी, उपस्थित आमचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील, माझे बँकेतले सर्व सहकारी संचालक आणि या जिल्ह्यातून उपस्थित झालेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, बँकेचे ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक, या सर्वांचं मी आजच्या या सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करतो। आमचे पत्रकार बंधू पण इथं सर्व उपस्थित आहेत, त्या सर्व पत्रकार बंधूंचंही मी मनापासून स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे, या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि त्या काळामध्ये बाळासाहेब देसाई असतील, रघुनाथराव पाटील असतील, देशभक्त किसनवीर आबा असतील, निळकंठराव कल्याणी असतील, अशा अनेक मान्यवरांनी या बँकेच्या स्थापनेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे। बँकेची स्थापना होण्यामागचं प्रमुख कारण या जिल्ह्यातील शेतीला कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा व्हावा आणि सावकारी पाशामध्ये अडकलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची या सावकारी पाशातून सुटका व्हावी
यासाठी या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केली. आपल्याला माहिती आहे गेले 75 वर्ष ही बँक या राज्यातीलच नाही तर एक देशातील अतिशय अग्रगण्य बँक म्हणून नावाजली जाते. या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मान्यवरांनी या बँकेचं नेतृत्व केलं आणि टप्प्याटप्प्याने ही बँक प्रगतीपथावर नेण्याचा प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केला. यामध्ये आमचे कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर, केशवराव पाटील, माननीय कैलासवासी छत्रपती अभयसिंहराजे भोसले, कैलासवासी खासदार लक्ष्मणराव पाटील, भिलारे गुरुजी, बकाजीराव पाटील, सुरेश वीर, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील वाठारकर, सदाशिव तात्या पोळ अशा अनेक मान्यवरांनी या बँकेचं नेतृत्व केलं आणि प्रत्येक टप्प्यावर ही बँक एक उच्च पातळीवर नेण्याचं या मंडळींनी काम केलं. यशवंतराव चव्हाण यांचा मार्गदर्शन आणि घालून दिलेल्या त्यांच्या आदर्शाचा आणि कर्तृत्वाचा डोळ्यासमोर ठेवून आमचं सर्व संचालक मंडळ आज काम करत आहे. बँकेची वाटचाल नेहमी प्रगतीपथावर ठेवण्यात संचालक मंडळाला आजपर्यंत यश आलेलं आहे. आजपर्यंतच्या वाटचालीत सर्वांनी बँकेला मनोभावे सहकार्य केल्यामुळे जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी व जिल्ह्याचे आर्थिक विकासात बँकेला अग्रेसर राहण्यासाठी संचालक मंडळाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे. सातारा जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारात घेऊन अनेक विविध योजना राबवल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितपणाने मदत झालेली आहे. 70 ते 80च्या दशकामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सहाय्यामुळे सह्याद्री कारखाना असेल, कृष्णा कारखाना असेल, अजिंक्य तारा कारखाना असेल, आमचा किसनवीर कारखाना असेल किंवा बाळासाहेब देसाई कारखाना असेल, हे सर्व साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं महत्वपूर्ण काम सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलं. बँकेच्या अर्थसहाय्यातून जिल्ह्यात अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना या उभ्या राहिल्या. कोरडवाहू क्षेत्र बागायत झाले. यामुळे हरित क्रांती होऊन शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी कर्ज उपलब्ध होऊ लागले आणि ऊस क्षेत्राच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं साखर कारखान्यांच्या ऊसाच्या उपलब्धतेचाही प्रश्न मार्गी लागला. म्हणजे या जिल्ह्याच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँकेचं असणारं योगदान हे फार महत्वपूर्ण आहे. कृषी औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने अंतिम लाभार्थी असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, छोट्या व्यावसायिकांना सुद्धा आर्थिक विकासात मदत झाली. यशवंतराव चव्हाण साहेबांचे कृषी औद्योगिक विकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने त्यामुळे साकार झाले. सुरुवातीला 2 शाखांच्या माध्यमातून ही बँक सुरू झाली. आज तिचा विस्तार होऊन जिल्ह्यामध्ये 319 शाखा, 65 ATM, 960 विविध कार्यकारी सोसायट्या, मोबाईल बँकिंग, ATM व्हॅन, 650 मायक्रो ATM मशीन यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना बँकेच्या
सुविधा उपलब्ध करून देण्यात बँक आज यशस्वी झालेली आहे. सुरुवातीला बँकेचे एकूण व्यवसाय 15 लाखावरून आज अमृत महोत्सवी वर्षामध्ये 18,000 कोटीचा व्यवसाय करण्यास बँक यशस्वी झालेली आहे. स्थापनेपासून ही बँक नफ्यामध्ये आहे आणि सातत्याने बँकेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. बँकेच्या सभासदांना चालू वर्षी म्हणजे दरवर्षीच आम्ही 10% पुढे डिव्हिडंड देत असतो. चालू वर्षी बँकेने 12% डिव्हिडंड दिलेला आहे. गेल्या 75 वर्षामध्ये बँकेने अनेक योजना सुरू केल्या. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशामध्ये शिक्षण घेता यावं, देशांतर्गत त्यांना उच्च शिक्षण घेता यावं, यासाठी देशांतर्गत 30 लाखापर्यंत 0% व्याजाने आणि परदेशामध्ये त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर 40 लाख रुपयापर्यंत 0% व्याजाने त्याचं शिक्षण कंप्लीट होतोपर्यंत हे कर्ज दिलं जातं आणि त्याला नोकरी लागल्यानंतर मग त्याच्याकडून व्याजाची वसुली किंवा बँकेच्या इतर हप्त्यांची वसुली केली जाते. याच्या मागचं कारण असं आहे की आमचा शेतकऱ्याचा मुलगा हा आता दिवसेंदिवस जमिनी कमी होत चाललेल्या आहेत आणि त्यांनी शिक्षणाकडे वळावं, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपलं गाव सोडून बाहेर पडावं, हा या मागचा उदात्त हेतू संचालक मंडळाचा आहे. आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत किंवा देशाच्या बाहेर जावं हे या मागचं कारण आहे. बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळाची महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना जी आहे त्या योजनेतून आजपर्यंत 3,388 सभासदांना प्रत्येकी 10 लाख 15 लाख प्रमाणे 320 कोटी रुपयाहूनही अधिक कर्ज वाटप केलेलं आहे. त्यामुळं आमच्या तरुणांना रोजगाराची जी समस्या होती ती सोडवण्यासाठी सुद्धा निश्चितपणाने याचा फायदा झाला. बँकेने बँक आपल्या दारी योजना राबवून शासनाच्या अनेक विविध योजना ज्या आहेत त्या योजना राबवण्याचा निश्चितपणाने आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण होण्याचा निश्चितपणाने प्रयत्न झालेला आहे. बँकिंग प्रणालीमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या सर्व अत्याधुनिक असलेलं तंत्रज्ञान आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने अवगत केलेलं आहे. इन्फोसिस सारखी या देशातील नामांकित कंपनी आणि त्यांचं फिनॅकल म्हणून असलेलं जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा बँकेने नुकतंच 1 ऑक्टोबरच्या रोजी आता आम्ही त्याचे कार्यान्वित केलेलं आहे. यामुळं बँकेच्या ज्या डिजिटल सेवा आहेत त्या अतिशय त्वरित आणि एकूण सिक्युरिटीचा असलेला जो प्रश्न आहे, सायबर क्राईमचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सुटण्यास यामुळं मदत होणार आहे आणि अतिशय चांगली ही कार्यप्रणाली आम्ही आज बँकेमध्ये बसवण्यात यशस्वी झालो आहे. बँकेने महिला बचत गटांना 4% व्याजदराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. 2010-2011 पासून 0% व्याजाने 3 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा महाराष्ट्रामध्ये करणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव बँक होती आणि आमच्या बँकेचाच आदर्श घेऊन म्हणा किंवा आमच्या बँकेची योजना घेऊन म्हणा राज्य शासनाने सुद्धा आता ती 0% योजना राबवलेली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा
बँकेने खूप प्रकारचं काम केलेलं आहे. 17-18च्या दुष्काळामध्ये पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या बँकेच्या मार्फत चालू झाल्या. बँकेने त्यांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करून चारा छावण्या त्या काळात सुरू केल्या आणि या जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. बँकेने 18 साली पाणी फाउंडेशन कप मध्ये ज्या गावांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या गावांना 1 कोटी रुपयाची मदत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात आली. जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई झाली त्यावेळी बँकेने दुष्काळग्रस्त भागाला टँकरने पाणी पुरवठा केला आणि यासाठी बँकेने त्या काळात 2 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. 2020च्या कोविडच्या साथीमध्ये बँकेने जे मोलमजूर आणि गरीब जनता जे विस्थापित होत होते, ज्यांच्या रोजच्या दैनंदिन जेवणाचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न ज्यांचा तयार झाला होता, अशा लोकांना बँकेने प्रचंड प्रमाणात मदत करून 1 कोटी रुपयाचं शिधा वाटप त्या काळात बँकेने केलं. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 कोटी 16 लाख रुपये दिले आणि शासकीय जे आमचे सगळे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये त्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता होती, बायपॅक मशीनची कमतरता होती. बँकेने या सर्व जिल्ह्यातील दवाखान्यांना 3 कोटी रुपयाचे व्हेंटिलेटर आणि इतर सामुग्री बँकेने त्या काळात पुरवून या जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये निश्चितपणाने मोठं योगदान केलेलं आहे. नुकतीच बँकेच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेणुग्राम म्हणून एक बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक हाऊसिंग स्कीम आम्ही चालू केलेली आहे. यामध्ये 280 आमच्या सेवकांना 1000 स्क्वेअर फीटचे फ्लॅट अत्यंत माफक दरामध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचं कामही प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते निश्चितपणाने उपलब्ध होतील आणि बँकेच्या सेवकांना एक चांगल्या प्रकारची ही भेट किंवा ही मदत बँकेच्या माध्यमातून होत आहे. बँकेने भविष्य कालावधीमध्ये अनेक योजनांचं नियोजन बँकेने केलेलं आहे. यामध्ये पेपरलेस बँकिंग असेल, बँकेच्या 100 इमारती आम्ही स्वमालकीच्या करण्याचा सुद्धा संकल्प या वर्षी आम्ही केलेला आहे. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत कृषी प्रक्रिया प्रकल्प उभे करणे, मूल्यवर्धन साखळी निर्माण करणे, या अंतर्गत शेतीमालाचे नियोजन करणे, त्याच्यासाठी कच्चा मालावर प्रक्रिया करून तयार झालेला उत्पादन माल हा गोडाऊन आणि कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यासाठी या सर्व कोल्ड स्टोरेज आणि गोडाऊनची निर्मिती करण्यासाठी बँकेचा भविष्यामध्ये मानस आहे आणि त्याची साखळी तयार करण्याचा बँकेचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात दुप्पट वाढ व्हावी या दृष्टीने सुद्धा बँकेचे विशेष प्रयत्न चालू आहेत. कृषी माल निर्मितीला चालना मिळावी म्हणून सुद्धा बँक प्रयत्न करत आहे. सोसायट्यांना साठवणूक गृहनिर्मितीसाठी मदत करणे आणि आम्ही दादा सोसायट्यांना जी गोडाऊन्स बांधली जातात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही 0% व्याजदराने आम्ही कर्ज पुरवठा करत आहोत. सर्व सोसायट्या या संगणकीकृत करण्याचा बँकेचा मानस आहे आणि त्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी आपण यशस्वी झाले. 900 काहीतरी सोसायटी आपण आता कॉम्प्युटराइज होत आलेल्या आहेत आमच्या आणि राज्यात हे एक सर्वात महत्वाचं पाऊल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने उचललेलं आहे. राहुरी कृषी विद्यापीठाशी आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे आणि त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या
ऊसाचं उत्पन्न डबल कसं होईल यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. यामध्ये दैनिक सकाळ असेल, अॅग्रोवन असेल, यांचंही मोलाचं योगदान आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवड, गड संवर्धन करणे, रक्तदान शिबिर अशा अनेक प्रकल्प गेले 1 वर्ष अमृत महोत्सवी काळात बँकेच्या संचालक मंडळाने राबवलेले आहेत. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेचे आमचे ज्येष्ठ संचालक, मार्गदर्शक, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेब, सहकार मंत्री, माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब, श्रीमंत उदयनराजे भोसले, श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रभाकर घारगे अशा सर्व संचालकांचं आणि बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. आणि या 75च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या सर्व मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.